हॅलो गाईज, आज आम्ही चाललेलो पिपरझोरा आणि सोमनाथ. पूजा चालू आहे आणि काकू पूजा करून राहिलेले आहे. काकू बघा इकडे, ह्या सगळ्या आमच्या भिशीच्या आहे, भिशी ग्रुप. दुसरी गाडी पण आलेली आहे. फायनली आमची गाडी सुटलेली आहे आता गाईज. हे बघू शकता आमचे सगळे लोक बसलेले आहे गाव, आणि मी पण समोरच बसलेली आहे. फिरायला चालू आम्ही. आता आम्ही कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. ही आहे मंदिर, कार्तिक स्वामीचा मंदिर. आणि ह्या तर आमच्या बाया पहिलेच गेलेल्या आहेत. वरती दर्शन पण झालेलं आहे. मीच लास्ट मध्ये होती म्हणून आता माझं काही दर्शन होणार नाही. बघा किती सुंदर आहे मंदिर. गार्डन पण आहे इकडे. फायनली आम्ही पिपरझोरा म्हणजे झोपला मारुतीला पोहोचलेले आहे आणि सगळे आता पूजेचं सामान घेत आहेत. बघा झोपला मारुतीला किती मोठा वाघ आहे. हॅलो, फार सुंदर असं दिंडीचं प्रयोजन गुरुदेव सेवा वारकरी भजन. यानंतर बाकीच्या कामाकडे लक्ष ठेवलं का? प्रमुख लोक 5 वर्षांनी आपण आपलं काम करतो. इकडे बघा महिला मंडळ. कुठे आला तुम्ही? आम्ही झोपला मारुती जवळ. ही नदी आहे आणि हे आमचे गेलेले आहेत काकू, पूजा करायसाठी गेलेले आहेत. पार्क मध्ये पोहोचलेलो आम्ही. हाय कर हाय. ए अंशा, वरती जास्त जाऊ नको. हे बघा, हा बघा, ह्या बाया बसल्या इथं. घसरा तुम्ही घसरपट्टीवर. आणि ह्या तर लहानच झाल्या. पाळणा हलवत आहेत. दोघ्या बसल्या पाळण्यामध्ये मैत्रिणी. ह्या तर वरतीच जाऊन बसल्या. हे बघा तिघे जणी बसल्या बंदरासारखे वरती जाऊन. हे तर आधी तर लहान आणि काकू तर लहानच झालंय. आणि बचपनच आठवत आहे आपला. आपले पाळण्यात झुलत आहेत हे सगळे मंडळी पार्क मध्ये. टायरचा पाळणा पण आहे आणि बाया एन्जॉय करून राहिलेला आहे बसून. हाय करा. हनुमानाची मूर्ती बघा किती सुंदर आहे. आणि ते बंदर पण
पण आहेत. हे बघा जेवण चालू झालेलं आहे आमचे. काय आणलं तुम्ही मयूर? तुम्ही काय सनम ताई तुम्ही काय आणल्या? चटणी पालकची. आजी काकू तुम्ही काय आणल्या? आलू गोबी वाटाणा. महेश बापू कशी वाटते भाजी? ताई काय आणलं तुम्ही? तुम्ही मोठे पोळी फक्त. ताई तुम्ही? अर्चिताई आई जेवण झालेले आहे आणि आम्ही आता निघालो सोमनाथ जायला. गाडी पण आमची रेडी झालेली आहे, सगळेजण बसलेले आहे. फायनली आम्ही सोमनाथला पोहोचलेलो आहोत आणि हे येतात बाया. आम्ही हाय सोमनाथला येऊन राहिलो आम्ही. मंदिरात जात आहोत आम्ही. पाणी हा आहे सोमनाथचा धबधबा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोमनाथमध्ये कसे बंदर आलेले आहेत बघू शकता. हे बघा बंदरचं पिल्लू आणि बंदरची मम्मी. इकडे पण आहेत बंदर. सोमनाथचे दर्शन झालेले आहे तरी सगळेजण गाड्याजवळ पोहोचलेले आहे आणि आम्ही आता गावाकडे जात आहोत.